बातमी आहे उत्तम जानकर यांच्या संदर्भात। उत्तम जानकर तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। उत्तम जानकर हे भाजपावर नाराज आहेत। त्यांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे। भेटीदरम्यान धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते। उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली। उत्तम जानकर हे भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे आता ते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कोणती पावलं उचलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर उत्तम जानकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। माझ्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरसचे नेते उत्तम जानकर आहेत। आपण 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्याचा फोटो देखील आला होता। अगदी आपल्या चेहऱ्यावर हास्य होतं, परंतु आज शरद पवारांशी आपण भेट घेतलेली आहे। काय एकंदरीत चर्चा झाली? निश्चितपणाने येणाऱ्या 19 तारखेला आमच्या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या नेते मंडळींनी वाटतं की हे कार्यकर्ते आपल्या बाजूला राहावेत, म्हणून फडणवीस साहेबांची इच्छा आहे की उत्तमराव आपल्या बाजूला राहावेत, पवार साहेबांची इच्छा राहते आमच्या बाजूला राहावेत आणि दोन्ही नेत्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ही चर्चा आम्ही कार्यकर्त्याच्या समोर ठेवू आणि त्या चर्चेमधून आम्ही योग्य तो निर्णय शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करू। शुक्रवारी संध्याकाळी आपण तुतारे हातात घेणार आहेत असं देखील बोललं जातं, यामध्ये किती तथ्य आहे? नाही, मी कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही। आज रोजी आमचं जर तसं झालं, एकमेकाचं मनोमिलन झालं, गेली 40 वर्ष आमचा मोहिते पाटील कुटुंबियाशी संघर्ष आहे आणि तो संघर्ष लगेच एका वेळेला संपेल किंवा हे होईल हे अपेक्षा धरणं चुकीचं आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। माझ्यासोबत महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहेत। दादा, आज तुम्ही शरद पवारांची उत्तम जानकर आणि दोघांनी भेट घेतलेली आहे, एकंदरीत काय चर्चा झालेली आहे आणि उत्तम जानकर तुतारे हातात घेणार आहेत का? या ठिकाणी पवार साहेबांनी आम्हाला दोघांना बोलवून घेतलं होतं आणि आमचं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं या बाबतीतल्या दोघांच्या भूमिका जाणून घेतल्या आणि त्या बाबतीतलं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आणि येत्या 19 तारखेला उत्तम जानकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। उत्तम जानकरांची एकूण माळशिरस किंवा सोलापूरमध्ये ताकद किती आहे आणि उत्तम जानकर जर शरद पवारांसोबत आले तर तुम्हाला नक्की किती मतांचा फायदा होईल किंवा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे, त्यांचा एक गट आहे, जसा आमचा गट आहे तसा त्यांचाही गट आहे आणि ते त्यांच्या गटाचा विचार करून निर्णय घेत आहेत सगळं। नक्कीच आपण देखील भाजपमध्ये होता, भाजपवर आपण नाराज झाला, त्यानंतर शरद पवारांची तुतारी हातात घेतली, आता उत्तम जानकर देखील तेच करत आहेत। नक्की काय राजकारण चालू आहे आणि काय जादूची कांडी माढा लोकसभामध्ये फिरते की सगळे नेते शरद पवारांकडे यायला लागलेत? आता 19 तारखेला तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील, काय काय घडतंय ते। जर माढा लोकसभा मतदारसंघातील जनता उमेदवार असेल तर किती मताधिक्य आपल्याला असेल, काय एकंदरीत अंदाज वाटतो? या बाबतीतली आकडेवारी ही तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मी सांगेन। मी सांगण्यापेक्षा माझे चुलते जे आहेत बाळदादा हे सांगतील। नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघातून विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।